नाही, अजून कर्जमाफी हे काही पूर्ण झालेली नाही. ज्यांची नावं नसतील त्यासाठी आपण नोडल ऑफिसर नेमलेले आहेत. उपनिबंधक सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती बँकेची MD, अशा जॉईंट रजिस्ट्रारचं असेल कार्यालय तर जॉईंट रजिस्ट्रारना त्यांनी तात्काळ भेटलं पाहिजे आणि आपली नावं का नाहीत याची माहिती घेतली पाहिजे. आणि अशा प्रकारचं पाऊल उचलणं हे खरोखर चुकीचं आहे. त्यांचे संसार आहेत, त्यांची मुलं बाळं आहेत, असं हातातहीपणा न करता अशा शेतकऱ्यांनी आपली नावं आहेत का याची खात्री केली पाहिजे. साहेब, आलमट्टीची उंची कुठेतरी 516-17 मीटरवरती ठेवायचं जल आयोगाने सांगितलं होतं. त्या नियमांना आता हरताळ बसलेला आहे. 519 मीटरपर्यंत ही आता पाण्याची पातळी ठेवण्यात आलेली आहे. कुठेतरी एक नाही, हे बघा, अजूनही लक्षात घ्या की आपल्याही जिल्ह्यात आपण त्या आलमट्टीनी उंची ही त्यांना कमी करावीच लागेल. आता आपल्या तिथं काय झालेलं आहे की कोयना म्हणजे कृष्णा नदी, दुधंगा प्रकल्प हे सगळे अजून 50-60% आहे. आणि त्यांना असं वाटतं की अल निनोची भीती, मला जिल्हाधिकारी बोलले की ते म्हणणं की अल निनो जर आलं तर मग आमची अडचण होईल. तर आपल्याला असं वाटेल किंवा राधानगरीचं धरण तर भरलेलं आहे, ते 7 TMCचं आहे, ते 90% झालेलं आहे. 1700 क्युसेसचा विसर्ग आता चालू आहे. परंतु ज्याच वेळी कोयनेचं पाणी, कृष्णेचं पाणी, दुधगेचं पाणी असं सगळं जाईल त्यावेळेला आलमट्टीची उंची ही कमी करावीच लागेल. नसेल तर आम्ही जाऊन करू. साहेब, MPSCद्वारे जी आरोग्य निरीक्षक पदाची भरती केली जाते त्यामध्ये कुठेतरी घोळ निर्माण झालेल्या अशा तक्रारी FDAकडे दिल्या आहेत. ते या मला संदर्भात काय माहिती सांगू नाही. शकाल? पण मला ते ह्या कंपन्या परीक्षा घेत आहेत. आता त्यामध्ये काय घोळ झालेला माहिती नाही. वास्तविक आता परवा झालेल्या दिल्लीपासून या प्रकरणापासून आता सगळ्यांनी याबद्दल अतिशय सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे. आता त्या FDAच्या परीक्षेचं काय नक्की झाले ते मी माहिती घेऊन तुम्हाला सांगेन. साहेब, तुम्ही जिल्हा परिषदेत आला, गेले 6 महिने झाले निवडणुका होऊन. नियोजन मंडळानं 265 कोटी रुपये जिल्हा परिषदेला वेगवेगळ्या योजनांसाठी दिलेले आहेत. परंतु आमदार कामं सुचवायला आग्रही आहेत. 70% निधीची कामं हे आमदार सुचवा लागलेत. जिल्हा परिषदेत पदाधिकाऱ्यांचं डोकं सदस्यांनी भांडावून सोडलेलं आहे आणि तुम्ही आणि पालकमंत्री काही मार्ग काढणार आहे का? हे बघा, जिल्हा परिषदेमध्ये युतीची सत्ता आहे आणि आम्ही 10च्या 10 आमदार हे युतीचे आहोत. आम्ही बसून आमच्या घरातलं भांडण मिटवू. तुम्ही काही काळजी करू नका. शेवटी तेही विकास कामासाठीच निधी मागतायत, आम्ही विकास मागतोय. आता त्यामध्ये बसून चर्चा करून योग्य तो मार्ग आम्ही निश्चितपणे काढू आणि तुम्ही काही काळजी करू नका. इथेनॉल मिश्रित पेट्रोल जे आहे त्याच्या विरोधात आता नव्या पक्षाची घोषणा झालेली आहे. कसं बघता जनता इथेनॉलच्या बाबतीत आता साहेबांची भूमिका घेतलेली आहे. ही कुणाचा फायदा आहे? शेतकऱ्याच्या फायद्याचा आहे. आता इथेनॉलबाबत जे इंजिन्स बाद होतात म्हणतात त्याबद्दल ऑटोमोबाईल्सनी कंपन्यांनी पुढं आलं पाहिजे. आणि अशा प्रकारचं कारण किती कोटी रुपयाची बचत होती आपली म्हणजे ते डिझेल पेट्रोलसाठी. आणि हा जो निर्णय आहे ह्या कुणीतरी ऑइल कंपन्या कोणीतरी बसून मला वाटतं याला हे देत आहेत. ह्या इथेनॉल हा शेतकऱ्यांचा उत्पादित माल आहे. शेतकऱ्यांच्यावर अन्याय होणार आहे आणि मला वाटतं हे एक कुठ कारस्थान चालू आहे असं मला वाटते. शेतकऱ्याच्या विरोधी हे आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. साहेब, दिल्लीच्या एकूणच पार्श्वभूमीवर आंदोलनाच्या राज्यातल्या 2 बड्या नेत्यांना दिल्लीत तातडीनं बोलवलं होतं. या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आणि विशेषतः राज्यामध्ये काही खांदेपालट होण्याच्या गरजेचं आहे. आता महायुती म्हणून आपण ज्येष्ठ नेते आहात. जनता पक्षांनी बोलवून घेतलं होतं, त्यांना माहिती असतात. पण आता अधिवेशन चालू असल्यामुळं ताबडतोबीनं घटना घडतील असं मला तरी स्वतःला वाटत नाही. जिल्हा बँकेत तुम्हाला निवडणूक लढवता येणार नाही कायद्यामुळे, पण गोकुळमध्ये सुद्धा तुम्ही निवडणूक लढवणार. मी गोकुळमध्ये निवडणुका लढवणार नाही. ज्येष्ठ नेत्याच्या भूमिकेत जिल्ह्याच्या तुम्ही चाललात का? कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी गोकुळची निवडणूक मी लढवणार नाही. जिल्हा मध्यवर्ती बँकेचं अजून स्पष्ट व्हायचं आहे मला वाटतं. परंतु तरीसुद्धा मी यापूर्वी झालेलं आहे की मी आता चेअरमन राहणार नाही. संजय बाबा घाटगेंनी आज उल्लेख केला की जे पैसे आहेत जिल्हा बँकेचे जे दंडाचे पैसे आहेत ते साधारणतः लोकवर्गणी काढून जमा करतात. कसं पाहता याकडे? आणि अतिशय सहकारामध्ये एक आदर्श पाऊल त्यांनी उचललेलं आहे. आता वास्तविक संजय बाबा घाटगेंच्यावर एक फार मोठा अन्याय झालेला आहे. 5 वर्षापूर्वी त्यांनी आपल्या संस्थेला काढलेलं कर्ज
आणि 5 वर्षानंतर त्यांना आम्ही तज्ज्ञ संचालक म्हणून घेतलं. आता नेमकी हीच गोष्ट ती रिझर्व्ह बँकेच्या तपासणीमध्ये आली आणि त्याने हा मुद्दा काढला. आता आम्ही म्हटलं की तज्ज्ञ संचालक होण्यापूर्वी आम्ही दिलेलं होतं कर्ज, तर ते म्हणतात की मग त्याला तुम्ही घेतलंच का. तर त्या बाबाने आता मला आता काल आमच्या बँकेतली कार्यकर्त्यांनी वर्गणी काढून त्याला पैसे दिले. म्हटलं सहकारात ही होण्याची आवश्यकता होती आणि अतिशय मी मनपूर्वक आभारी आहे की अशा प्रकारचं एक आदर्श उदाहरण संपूर्ण सहकारामध्ये त्यांनी घालून दिलेलं आहे. मुख्यमंत्र्यांचा 9 ऑगस्टचा दौरा फायनल झाला आहे काय आणि कार्यक्रम 22 कार्यक्रम त्यांचा झालेला आहे, अजून फायनल व्हायचा आहे.